राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून राऊतांनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलंय। ज्यांचं आंदोलनामध्ये काहीही योगदान नाही अशा लोकांनी आरोप करून स्वतःचं हसू करून घेऊ नये असा टोला फडणवीसांनी लगावलाय। तसंच ठाकरे गटानं आता हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असं आवाहन देखील फडणवीसांनी ठाकरे गटाला केलंय। ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रिब्यूशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत। आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाटा सेनेने बंद करावं। पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए। आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं है और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना कर रही है ये बहुत गलत है। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे। पाहुयात ते नेमकं काय म्हटलेत। संजय राऊतला मी सांगेन, मी स्वतः त्याच्या तिकीटचा खर्च घेऊन त्याला अयोध्याकडे घेऊन जाईन। त्यांनी पोलीस संरक्षण घेऊ नये आणि ज्या जागी ती बाबरी मस्जिद होती त्याच जागी आमचं राम मंदिर बनतंय ह्याचं स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहावं। भांडूपमध्ये बसून एवढे मोठे मोठे दावे करू नये। राज्यात 1.5 वर्ष आधी महायुती झाली, त्याआधीच 2 वर्षात भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली होती असा गौप्यस्फोट माजी मंत्री परिणय फुके यांनी केलाय। महायुतीची सुरुवात गोंदियापासून झाली असून ही जी महायुती झाली याचा फेविकॉल म्हणजे प्रफुल्ल पटेल हे आहेत असंही त्यांनी म्हटलंय। गोंदियामध्ये ते बोलत होते। गोंदिया जिल्ह्यामध्ये ही भाजप आणि राष्ट्रवादीची युती 2 वर्ष आधीच केली होती आणि हे जे महाराष्ट्रात जे घडलं ते निश्चितच याची सुरुवात गोंदियापासून झाली आणि सातत्याने त्यावेळेसपासून आपण सोबत काम करतो। आणि तुम्हाला एक सांगतो की ही जी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत युती केली किंवा या महायुतीचा फेविकॉल कोण आहे, एक बाजू जोडणारा कोण पाहिजे, तर या महायुतीचे फेविकॉल आपले प्रफुल्ल पटेलच आहे। मावळ लोकसभेवर ठाकरे गटाचाच खासदार पुन्हा ठाकरे गटाचाच खासदार होणार अशी घोषणा सचिन अहिर यांनी केलेली आहे। लोणावळ्यातील बैठकीत अहिर यांनी ही घोषणा केली आहे। गिरीश महाजन यांच्यावर देखील त्यांनी यावेळी हल्लाबोल केलाय।